हाय हॅलो फ्रेंड्स, आपला इथं डेटा दिला आणि तुम्हाला सांगितलं की याच्यावरती तुम्हाला पायवट चार्ट आणि पायवट रिपोर्ट बनवायचा आहे. पायवट चार्ट आणि पायवट रिपोर्टचा उपयोग कशासाठी, तर आपण हा डेटा ॲनालिसिससाठी होतो आणि तो विदाऊट फॉर्म्युला आपण रिपोर्ट आणि चार्ट इन्सर्ट करू शकतो थ्रू पायवट टेबलने. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट इन्सर्टमध्ये जायचं. इन्सर्टमध्ये गेलात तर मग इथे इन्सर्ट हे इथे जायचं आहे. त्याच्यामध्ये याच्यामध्ये जाऊन पायवट चार्टवरती जाऊन इथे बघा सेकंडवाला ऑप्शन आहे पायवट चार्ट अँड पायवट टेबल, याला सिलेक्ट करायचं आहे. दॅन तुम्हाला कुठे पाहिजे रिपोर्ट, एक्झिस्टिंग शीटवर पाहिजे की न्यू, ते डिसाईड करा. सपोज मी न्यू शीटवरती घेते. दॅन ओके करा आणि मग आता इथे तुमचा करा. फर्स्ट मी सिलेक्ट केला एम्प्लॉई आय डी. ठीक आहे, फर्स्ट मी सिलेक्ट केला एम्प्लॉई आय डी सी. दॅन मी सिलेक्ट करते नेम सी. मला पाहिजे काय आणखी सॅलरी पाहिजे, तर इथे मी सॅलरीवर क्लिक करेन. ठीक आहे, मला एज पाहिजे तर मी ते एज सिलेक्ट करेन. तर तुम्ही अशा प्रकारे विदाऊट फॉर्म्युला इन्स्टंट पायवट चार्ट अँड पायवट रिपोर्ट इन्सर्ट करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.